अर्जुन बांगर आणि बाली ही दोन नावं आहेत. खुदा की फिर से ऐसी कारागिरी नहीं देखी, वो फ्लिक ओ कट बाजीगरी फिर से नहीं देखी. एक से एक जाबाज आहे क्रिकेट की इस दुनिया में, लेकिन कलाई की ऐसी जादूगरी हमने कभी नहीं देखी. आणि याच मॅचचा जादूगार बाली आम्हाला मॅच मध्ये खेळताना दिसेल. खूप चांगला प्लेअर आहे बाली. राणा स्पोर्ट्स बोर्डशी संघाकडून सातत्याने महत्त्वपूर्ण योगदान देतो. मॅच चालूवर राणा स्पोर्ट्स बोर्डशी त्यांनी कासगाव दोन संघाच्या दरम्यान ही लढत पाहायला मिळेल. ही युद्ध आहे, बॅटल रंगणार यात शंका नाही. गोलंदाजी मार्कवर स्वतः कासगाव संघाचे कर्णधार पाहायला मिळतील. अमोल घरत, स्ट्रायकिंगवर बॅट्समन बाली अर्जुन पाहायला मिळतोय. बघूया स्ट्राईक कोणाकडे असेल. नक्कीच सातत्याने अर्जुन बांगरकडे स्ट्राईक असते, परंतु आज मात्र काही बदल होईल का? नाही, तीच पुनरावृत्ती या ठिकाणी या मॅच मध्ये होताना दिसते. स्ट्रायकिंगवर असेल बॅट्समन अर्जुन बांगर, नॉन स्ट्रायकिंगवर बाली. गोलंदाजी मार्कवर या शहापूर तालुक्याचा सितारा अमोल घरत. मॅचला सुरुवात, लेट्स प्ले. 11:57 मिनिटांनी पहिला चेंडू पडला जातोय. सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण जाऊया मॅचकडे. दोन्ही अंपायरचं कौतुक, सांगली मेजर, त्याचबरोबर सागरजी रगडे. लेट पॅम ओव्हर द विकेट. पहिला चेंडू पडला जाईल. यावेळी शॉर्ट ऑफ गोलनेचा चेंडू बॅकफुटवरून स्क्वेअर कट पाहायला मिळतोय. इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षण झालं. संघाचा श्री गणेश झालाय. बेल बिगन इज हाफ डन. म्हटलं जातं मित्रांनो, क्रिकेटची व्याख्या आहे ती फिरच्याचं सिंगल डबल. कारण आपल्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नसेल ना, तर त्या चेंडूचा तुम्ही सन्मान करा. आणि चुकीचा चेंडू एखादा बॅटच्या रडारमध्ये आला तर तो मैदानाबाहेर पाठवा. हे आहे क्रिकेट. क्रिकेटमध्ये सगळं काही घडताना आम्ही बघितलेलं आहे, सगळं काही बिघडताना आम्ही बघितलेलं आहे. पहिल्या चेंडूवर एक सिंगल काढली गेली, चेंडूचा सन्मान केला गेला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार अमोल. यावेळेस लेग ब्रेक बॉल फेकला जातोय. निश्चितच मॅचची वॉकॅब्युलरी जर आपण बघितली तर लेग ब्रेक याचा उल्लेख आम्हाला सातत्याने पाहायला मिळेल. कारण ऑस्ट्रेलियन प्लेयर शेन वॉर्न इज द वन ऑफ द बेस्ट प्लेयर लेग ब्रेकर इन द क्रिकेट हिस्ट्री. क्रिकेटच्या जगतामध्ये एक शेन वॉर्नचं नाव लेग ब्रेकरमध्ये सातत्याने घेतलं जातं. यावेळेस इनसाइड आउट पाहायला मिळतो. फटका चांगला आहे, सजवला आहे. 9 मॅच लाईनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. यावेळेस शेवटच्या मुवमेंटला क्षेत्ररक्षण झालंय. परिणामी 2 धावा. बाली कलाई का वापर करता हुआ देखता नजर आ रहा है. खूप मोठी क्षमता या बॅट्समन मध्ये आहे. बाली हे नाव सातत्याने टेनिस क्रिकेट जगतामध्ये शहापूर तालुक्यामध्ये गाजलेलं नाव आहे आणि आपल्या कौशल्याचा सातत्याने विजय करताना आम्हाला पाहायला मिळतोय. बाली यावेळेस बॅकफुटला आला, दिशा दिली, फक्त चेंडूला कट केलाय आणि टायमिंग साधला. चेंडू निघून जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. बालीच्या बॅट मधून आलेला सौंदर्यपूर्ण चौकार. नक्कीच चर्चा तर केली आणि म्हटलं जातं मित्रांनो, क्रिकेट हा रक्तामधील क्रिकेट आहे. आमच्या रक्तातील क्रिकेट कधी जागा होईल हे सांगता येत नाही. परवा बिरवाडीची स्पर्धा राणा स्पोर्ट्स बोर्डशी संघानं मॅग्निफिशन्स अव्वल दर्जाचं स्थान निर्माण केलं. थोडंसं आत्मबल वाढलं. यावेळेस बाली फ्रंटफुटला होते, परंतु लेग बिफोर विकेट्स आणि DRS नो अवेलेबल. डिव्हिजन रिव्ह्यू सिस्टम दॅट्स कॉल्ड DRS ती मात्र पाहायला मिळेल. येणाऱ्या या शहापूर तालुक्याच्या मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा 20 जानेवारी ते 28 जानेवारी या 9 दिवसाच्या दरम्यान. यावेळेस लेंथ बॉलचं रूपांतर फुलटॉसमध्ये झालं. बालीच्या बॅटला चेंडू कनेक्ट झाला तर निघून जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आतापर्यंत चांगलं षटक जाताना राणा स्पोर्ट्स बोर्डशी संघासाठी पाहायला मिळते, कारण 2 महत्त्वपूर्ण चौकार आलेत बालीच्या बॅटमधनं. अमोलनी सुरुवात चांगली केली. पहिले 2 चेंडू जर बघितले तर अचूक टप्पा होता, परंतु बालीने त्या टप्प्याला बघितलं, चेंडू पाहायला निरीक्षण केलं गेलं. अष्टदिशा लक्षोदान म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, सी फॉर कॉन्सन्ट्रेशन, सी फॉर कंटिन्युटी आणि सी फॉर क्रिकेट. इतिहासामध्ये जीवा महालांना सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज बघायचे नाही, शामियाना बघायचा नाही, अफजल खान बघायचा नाही, प्रतापगड बघायचा नाही, काहीच बघायचं नाही, बघायचा फक्त सय्यद बंडा. आणि महाभारतामध्ये अर्जुनाला सुद्धा सांगितलं होतं, मासा बघायचा नाही, दरबार बघायचा नाही, दरबारातील राजे बघायचा नाही, फक्त बघायचा माशाचा डोळा. महाभारतामध्ये सर्वश्रेष्ठ धनुर्धारी होण्याचा मान सन्मान अर्जुनाच्या नावावर आणि इतिहासानं साक्ष दिली. होता जीवा म्हणून वाचला शिवा. याचं कारण फक्त तुमचं लक्ष, म्हणून कॉन्सन्ट्रेशनला महत्त्व आहे.
आणि हाच कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी वापरावा लागेल दोन्ही बॅट्समनला आणि गोलंदाजाला, तेव्हा मात्र ही मॅच सजेल यात शंका नाही. पहिलं षटक संपलं, स्लॉग ओव्हरचं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्ले, पूर्णपणे बंधनकारक क्षेत्ररक्षण आणि धावा आल्या राणा स्पोर्ट्स बोरसिटी संघाच्या धाव फलकावर 12 धावा. अजूनही धावांची ट्रॅफिक पाहायला मिळत नाही आणि सातत्याने ही ट्रॅफिक जमा करण्याचं काम हे दोन ट्रॅफिक हवालदार सातत्याने करतात. अर्जुन बांगर आणि बाली. खूप धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन सुद्धा त्यांच्याकडे आहे. एकदा का बटन प्रेस केलं ना की खूप धावांच्या कॉपी पेस्ट आम्हाला पाहायला मिळतील. दरम्यान षटकातील पहिला चेंडू, यावेळी चेंज ऑफ पेस, गतीमध्ये झालेलं परिवर्तन आणि यावेळेस या परिवर्तनाचं प्रतिउत्तर. यस, इट इज मॅक्सिमम 6 धावा. सागर रगडे सरांचा इशारा आला, हलक्या हाताने या ठिकाणी इशारा केलाय. निश्चितच मॅचमध्ये तुमचं ना डोकं शांत असणं गरजेचं आहे, कारण ज्या ज्या वेळेला शांत आणि संयमीने घेतलेले निर्णय हे तुम्हाला एक इतिहास रचून जातात. म्हणून की काय विवेकपूर्णता ही असणं गरजेचं आहे. यावेळेस अतिशय खराब बॉल फेकला. बाली एक विस्फोटक बॅट्समन आहे आणि बालीच्या रडारमध्ये चेंडू जर आला तर बाली या प्रकारची अवस्था गोलंदाजाची सातत्याने करताना आम्ही बघितलेला आहे. बालीच्या विरोधात खेळायचं असेल तर मात्र आपल्याला चांगल्या पद्धतीने चेंडू फेकावे लागतील. माफ करा, अर्जुन बांगरने चेंडू फेकलाय, परंतु कौतुक केलं बालीच. दरम्यान षटकातील पुढील चेंडू, त्यावेळेस संकटात असेल अर्जुन, झेल पकडावा लागेल. झेल सुटला, चेंडू जाईल निर्धारित जागेमध्ये ट्रॅव्हल झाला. एक सिंगल आली, एका सिंगलने धावसंख्या पुढे सरकली. धावा पाहायला मिळतील 19. निश्चित एपट थोडे कमी पडले. अमोल घर थोडे नाराज आहेत. झेल घेण्याचा जर प्रयत्न केला असता तर मात्र या मॅचमध्ये काहीसा बदलाव पाहायला मिळाला असता, कारण अर्जुन बांगर एक असा खेळाडू आहे की अनेक फलंदाज अनेक गोलंदाज या खेळाडूला ओळखतात. धावांची मोहर थोडीशी लागले. 19 धावा स्कोरबोर्डवर पाहायला मिळतील. चांगली सुरुवात राणा स्पोर्ट्स बोरसिटी संघ सातत्याने आम्हाला दाखवताना पाहायला मिळतोय आणि या मॅचमध्ये सुद्धा कमालीचं प्रदर्शन बॅटिंगमध्ये होताना दिसतंय. बाली बॅटचा फ्लो जर बघितला तर मात्र आम्ही आठवण करून देऊ विजय पष्टेची. हरिओम स्पोर्ट्स शहापूर संघाचा एक खेळाडू आहे विजय पष्टे. त्याची पर्सनॅलिटी सांगून जाते, हु आय एम, मी कोण आहे. आणि यावेळेस बालीची बॅट दाखवते. बॅटचा फ्लो खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये केलेलं परिवर्तन, अलॉंग दी कार्पेट, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु थांबावं लागेल. याला म्हणतात लिमिटेशन्स, याला म्हणतात बंधन. मग ते कोणतेही असो, एकदा का माणूस बंधनामध्ये अडकला ना की मग जबाबदारी येते. आम्हाला सगळ्यात गोड बंधन असतं ते म्हणजे लग्नाचं. पण तो शुभेच्छांच्या वर्षाव लग्नाच्या बंधनात असल्यानंतर येतात. याचं कारण मला अजूनपर्यंत सापडलेलं नाहीये. कारण एका बाजूला म्हणतो की एकदा का माणूस अडकला तर दुःख, आणि दुसऱ्या बाजूला शुभेच्छा. अनुभव सर्वात श्रेष्ठ गुरु आहे. आणि यावेळेस मात्र खूप चांगला चेंडू फेकलाय गोलंदाजाच्या माध्यमातून अमर. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर एक षटकार आल्यानंतर पुढील पूर्णपणे 4 चेंडू, केवळ 2 धाबा. आतापर्यंत या षटकातील 5 चेंडूचा खेळ झालाय. या धावसंख्या पाहायला मिळेल स्कोरबोर्डवर. अनमोल भागवत आम्हाला दाखवताना 20 धावा. हा प्रकार बॉल टिट फॉर टॅट, जैसी नसीहत वैसा धमाका. ताकदीचा बरोबर वापर मिडल ऑफ केलाय आणि चेंडू निघून गेला आउट ऑफ द पार्क. षटकार. कौतुक केलं जाईल समालोचन कक्षामध्ये असणारे स्कोरर अनमोल भागवत. चांगली पर्सनॅलिटी आहे या व्यक्तिमत्वाची. चेहऱ्यावर तेज आहे. निश्चितच आपल्या मनातील असणारा प्रामाणिकपणा, आपल्या चेहऱ्यावरचं तेज आम्हाला सातत्याने दाखवत असतो. अनमोल भागवत एक चांगल्या व्यक्तिमत्व या ठिकाणी समालोचक आणि विशेष म्हणजे स्कोररच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. आणि त्यांच्या समवेत कल्पेशजी घरत या दोघांचं कौतुक केलं जाईल. अमरने मधले 4 चेंडू खूप चांगले फेकले, परंतु शेवटच्या चेंडूवर षटकार आणि पहिल्या चेंडूवर षटकार. एकंदरीत 14 धावा या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकामध्ये 12 आणि दुसऱ्या षटकामध्ये 14. एकंदरीत धावा पाहायला मिळतील स्कोरबोर्डवर 26 धावा, 26 रन्स.
मैदानामध्ये प्राण्यांची थोडीशी वर्दळ आहे. नक्कीच ते त्यांच्या इन्स्टिंक्टने जगत असतात, उपजत स्वभाव आहे. परंतु आम्हाला कधी कधी बोध घ्यावासा वाटतो. गर्दीत माणूस शोधतो मी. आम्हाला माणसांच्या गर्दीत माणसं शोधावी लागतात, परंतु प्राण्यांच्या गर्दीत आम्हाला प्राणी सापडतात. ते त्यांच्या स्वभावाने जगत असतात. दरम्यान आपण मॅचकडे जातोय. हा ट्रॅकर बॉल बालीसाठी यावेळेस फेकून दिलाय, उडवलाय, चेंडू निघून गेलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आय कॅन डू इट, मी करू शकतो, आणि ते करून दाखवलं बालीने. इसी के लिए तो जाने जाते हैं बाली, षटकार चौकारांचा शहंशाह. सातत्याने प्रत्येक मैदानावर अधिराज्य गाजवतो. याचं कारण असणारा सराव आणि आपल्या मनगटातील जोर. बायसेप ट्रायसेप खूप मजबूत आहेत बालीचे. एक चांगली पर्सनॅलिटी. गेल्या वर्षामध्ये थोडासा आजारी होताना मी बघितला, परंतु चांगली ट्रीटमेंट बालीला मिळाली आणि बाली आता मात्र फिट आहे. हे मकरंद सर आम्हाला दाखवताना, कारण मकरंदजी भांगरे नेक्स्ट मॅच दसई आणि लेनाड. दसई संघाचा कॅप्टन, लेनाड संघाचा कॅप्टन. मी आमंत्रित करेल नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. तत्पूर्वी या मॅचच्या गर्भात विजय कोणाचा दडलाय हे बघण्यासाठी आपण कुठे जाऊ नका. राणा स्पोर्ट्स बोरशेती आणि कासगाव प्रथम बॅटिंग केली. राणा स्पोर्ट्स बोरशेती संघानं चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. इंडिव्हिज्युअल 72 रन्स अर्जुन बांगर आणि बाली 28 धावांवर खेळला. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. तब्बल 71 धावा पहिल्या इनिंग्स नंतर पाहायला मिळाला. 72 धावांची गरज असेल अमोल स्पोर्ट्स कासगाव संघाला. बघूया 24 बॉल 72 रन्स, खूप मोठी धावसंख्या आहे. परंतु मित्रांनो, क्रिकेट आहे. क्रिकेट शेवटच्या क्षणापर्यंत जे लढतात ना, ते योद्धे असतात, त्याला वॉरियर्स म्हणतात. आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहणं हे चांगल्या खेळाडूचं इथे कर्तव्य काम असेल. ते मात्र करावं लागेल, मनामध्ये जिंकावं लागेल. आम्ही सातत्याने आवर्जून उल्लेख करू, फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदी तुटेल की नाही याची भीती नसते, कारण त्याचा विश्वास त्या फांदी तुटण्यावर नसून स्वतःच्या पंखांवर असतो. बिलीव्ह युअर सेल्फ. तुम्ही स्वतःला सांगा तुम्ही राजा आहात, तुम्ही स्वतःला सांगा तुम्ही नायक आहात, तुम्ही स्वतःला सांगा तुम्ही हिरो आहात, तुम्ही स्वतःला सांगा तुम्ही योद्धे आहात, आणि तुम्ही स्वतःला सांगा तुम्ही चांगले खेळाडू आहात. हे करावं लागेल कासगाव संघाला. अतिशय चांगले नियोजन आयोजकांच्या माध्यमातून सन्माननीय राजारामजी वैभवी साहेब, अमोलजी थोरात, अमितजी तावडे, जयजी थोरात साहेब, रुपेशजी परदेशी. व्यवस्थापकाच्या भूमिकेमध्ये सन्माननीय प्रसाद भाऊ शेळके सर. समालोचक चांगले ऐकायला मिळालं. प्रत्येक गोष्टीची नोंद त्यांच्या वहीमध्ये, त्यांच्या डायरीमध्ये लिहिलेली असते. सन्माननीय अक्षयजी अधिकारी, अनमोलजी भागवत जे स्कोरच्या भूमिकेमध्ये आम्हाला पाहायला मिळाले. सागरजी रगडे या मॅचच्या अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत. कल्पेशजी घरत, गजेंद्र परमार या सर्वांचं मनपूर्वक आभार. आपण मॅचच्या दिशेला वळूया. ही दिशा आणि दशा पाहायला मिळेल. कोणाची होईल दशा आणि कोण सापडवेल दिशा. म्हटलं जातं, जर आपल्याला रस्ता शोधून सापडत नसेल ना, तर स्वतःचा रस्ता स्वतः तयार करायचा असतो. लेनाड संघ कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. 72 धावांचा मोठा डोंगर पार करायचा आहे या मॅचमध्ये कासगाव संघाला, कारण ताबडतोबीची बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. या मॅचमध्ये राणा स्पोर्ट्स बोरशेती संघाची चांगली बॅटिंग. ही दोन नावं आहेत ना, ती टेनिस क्रिकेट जगताच्या मनपटलावर सातत्याने उमटलेली आहेत. अर्जुन आणि बाली, कारण एक खेळाडू एकेका संघामध्ये असा काही पाहायला मिळतो ना, की तो खेळाडू त्या संघाला सातत्याने विजयाची भगवी पताका प्रज्वलित करून देत असतो, फडकवित असतो. उद्याच्या दिवसामध्ये आम्हाला एजे स्पोर्ट्स बादशाही संघाचा कल्पेश जाधव, जो आज मात्र महाराष्ट्रातील आयकॉन प्लेयर्स म्हणून पुण्यामध्ये दाखल झालाय, आणि कौतुक केले एका बाजूला जयदीप भोंडिवले. वाटलं नव्हतं मित्रांनो टेनिस क्रिकेटला एवढी प्रसिद्धी येईल, पण हाच क्रिकेट आज 3 वर्षाच्या मुलाला सुद्धा माहिती आहे की क्रिकेट काय असतो. कारण जरी मोबाईलचं युग असलं तरी आमची मुलं आज बॅट आणि बॉल हातात घेऊन एखाद्या शेतामध्ये खेळताना पाहायला मिळतील.
क्रिकेटचा वेळ प्रत्येकाला गुण. आपण मॅचकडे जातोय. पहिला चेंडू फेकला जाईल. यावेळेस अमोलच्या बॅटमधनं येतो फटका, परंतु बाली हजर होता. योग्य ठिकाणी योग्य खेळाडू असलेला उभा पाहायला मिळाला. अमोलच्या बॅटमधनं फटका तर चांगला लागला होता, परंतु बाली त्या ठिकाणी हजर. सुरेख झेल टिपला. आत्ता मात्र विजयी स्वप्न पहिल्याच वेळेला कोसळताना पाहायला मिळतंय की काय, ही चिन्ह या ठिकाणी या मॅचमध्ये पाहायला मिळतील. याचं कारण संजीवनी प्रदान करणारा, आपल्या संघासाठी तारणहार करणारा बॅट्समन आपल्या स्वतःच्या हताश पावलांनी आशाभूत नजरेने पाठीमागे येतोय. अर्थातच खेळाडू कक्षाकडे येताना अमोल घरत. डावखोरे हाताचे बॅट्समन खूप विस्फोटक असतात, याची मी चर्चा प्रत्येक मैदानावर केलेली आहे. माझ्यावर विश्वास नसेल तर रेकॉर्ड सांगेल. सुमित रेकळे डावखोरे हाताचा बॅट्समन, कैलाश भांडे डावखोरे हाताचा बॅट्समन, मुस्तफा शेख डावखोरे हाताचा बॅट्समन, हिजाज कुरेशी डावखोरे हाताचा बॅट्समन आणि मॅच मध्ये अमोल घरत डावखोरे हाताचा बॅट्समन माघारी परतलाय. संदेशला सुद्धा वाईट वाटायला नको, तो सुद्धा एक डावखोरे हाताचा बॅट्समन आहे. राणा स्पोर्ट्स बोरशेदी संघाचा संदेश. नवीन बॅट्समन मैदानात आलाय, परंतु या क्षणापासून खूप मोठा संघर्ष आणि पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. मिस टायमिंग स्ट्रोक, बॅक टू बॅक दुसरा गडी बाद. ही क्षमता आहे गोलंदाजीची, ही क्वालिटी आहे आणि क्वांटिटी आहे. मास्टर माइंड बॉलिंग होताना अर्जुन बांगरच्या माध्यमातून पाहायला मिळते. आधीच प्रतिकूल परिस्थिती, याचे कारण 4 षटकांमध्ये विजयासाठी 72 धावांची गरज आणि हीच गरज पूर्ण करता करता 2 खेळाडू कक्षामध्ये तंबूच्या आश्रयाला परतलेले आहेत. आत्ता मात्र बॅकफुटला आहे. पहिल्या षटकामध्ये कासगाव संघ. खूप मोठा संघर्ष, परंतु लढावा लागेल, थांबून जमणार नाही. मनामध्ये जिंकावं लागेल, आत्मबल थोडं वाढवावं लागेल. याच आत्मबलाच्या जोरावर धर्मवीर छत्रपती शंभूराजांनी जवळपास समुद्रामध्ये जो किल्ला लढायचा होता ना, जंजिरा किल्ला, नक्कीच मनामध्ये जिंकलेला राजा धर्मवीर शंभूराजांनी दाखवलं की आत्मबल कसं वाढवावं. म्हणून की काय, स्वर्गीय हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सातत्याने म्हणायचे, जर तुमच्यामध्ये आत्मबल असेल ना तर जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्ही कुठेही जा, तुम्हाला मरण नाही, तुम्हाला भीती नाही. जी माणसं मनामध्ये जिंकलेली असतात ती रणांगणात लवकर अपयशी होत नाही, आणि जी माणसं मनामध्ये हरलेली असतात ती लवकर इंटरव्ह्यूला सुद्धा जात नाही. म्हणून स्वतःच्या पर्सनॅलिटीला डेव्हलप करा. यावेळेस मात्र मास्टर बाई बॉलिंग होताना पाहायला मिळेल. अर्जुन बांगरच्या हातातनं चेंडू फेकला जातोय. सातत्याने निर्धाव चेंडू फेकले जातात. सक्सेसफुल, वंडरफुल, पॉवरफुल, मॅग्निफिशियंट. यावेळेस अव्वल दर्जाची बॉलिंग होताना पाहायला मिळते अर्जुन बांगर. हाफ ट्रॅकर बॉल, परंतु पेस पाहायला चेंडूला खूप गती पाहायला मिळते. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आला आणि आता मात्र वेगावर स्वार झाला. सुरेख झेल टिपला गेला. बॅट्समन बॅक टू दी डगआउट. बॉलर तयार, बॉलिंग मार्कवर. यावेळेस इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षण झालंय. केवळ 1 धाव. सिंगल डबल से मैच नहीं बनने वाली. अगर ये मुकाबला आपको जीतना है तो बहुत बड़ा प्रयास करना पडेगा. अखेर प्रयास ही जिंदगी का दूसरा नाम होता है. सहजासहजी मित्रांनो आयुष्यात काहीच सापडत नसतं, कारण फोटो तर कोणी काढतो, त्यापेक्षा सेल्फ्या कोणी काढेल, पण स्वतःची इमेज बनवायला खूप वेळ जातो. आणि हीच इमेज तयार करायची असेल तर मात्र या तापलेल्या उन्हामध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल, प्रसिद्धी मिळवावी लागेल, आपल्या क्रिकेटचा क्लास अव्वल दर्जा दाखवावा लागेल. तेव्हा कुठेतरी मॅच बनेल. अन्यथा कासगाव संघ पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे बॅकफुटला आहे. याचं कारण 3 महत्त्वपूर्ण विकेट्स आणि 2च धाबा स्कोअरबोर्डवर. आता मात्र 18 चेंडू 70 धाबा. खूप मोठं समीकरण आहे. जमीन आसमान हे डिस्टन्स आम्हाला पाहायला मिळेल, कारण 18 चेंडू 70 धावांची गरज. आणि या मॅचचा तारणहार संघाचा कर्णधार अमोल घरत खेळाडू कक्षामध्ये जाऊन बसलाय. आत्ता मात्र पूर्णपणे बॅकफुटला असेल संघ कासगाव, परंतु या मॅचला पुन्हा एकदा नवीन रूप देण्याचं काम कोणता बॅट्समन करेल. आपण 2 बॅट्समन समोर बघतात. खूप चांगली बॉलिंग ऑर्डर या ठिकाणी पाहायला मिळेल आम्हाला राणा स्पोर्ट्स बोरशेदी संघामध्ये, कारण याच मैदानावर 2017-18, 18-19च्या धर्मवीर चषकामध्ये
बाली नावाच्या गोलंदाजानं 5 चेंडूमध्ये 5 विकेट्स घेऊन एक विक्रम रचला गेलाय. तो गोलंदाज अजून यायचा बाकी आहे. म्हणजे राणा स्पोर्ट्स बोरचिती संघ पूर्णपणे पॅक टीम ज्याला मी म्हणतो. गोलंदाजींचा भरणा, बॅट्समनचा भरणा, 11च्या 11 खेळाडू ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. निश्चितच 5 ते 6 ऑलराऊंडर्स आपल्या संघामध्ये असतील ना तर आपला संघ सातत्याने वर्चस्व प्रत्येक मॅचमध्ये गाजवत असतो आणि याचं प्रात्यक्षिकरण पाहायला मिळेल राणा स्पोर्ट्स बोरशितीच्या माध्यमातून. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए हे सांगत असताना राणा स्पोर्ट्स बोरशिती संघ हम भी किसी से कम नाही दमखम दाखवताना राणा स्पोर्ट्स बोरशिती संघ परवा बिरबाडीच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवलेला संघ अर्थातच राणा स्पोर्ट्स बोरशिती संघ अनेक मैदानावर आपलं अधिराज्य, आपल्या नावाचा दरावा, आपल्या नावाचा धाक दाखवणारा संघ म्हणजेच राणा स्पोर्ट्स बोरचिती संघ. आणि आज मात्र या मॅच मध्ये वर्चस्व दाखवतोय राणा स्पोर्ट्स बोरचिती संघ. क्या बात आहे. अचूक टप्पा, चेंडू पडल्यानंतर लेग ब्रेक होतोय, बाहेर निघतोय. निश्चितच मगाशी चर्चा केली की क्रिकेटची व्हॅकॅब्युलरी चेक केली तर खूप सारे वर्ड्स पाहायला मिळतील, खूप सारे शब्द आम्हाला क्रिकेटच्या जगतामध्ये पाहायला मिळतात. आणि त्याची तर एक शब्द आहे तो म्हणजे लेग ब्रेक. आतापर्यंत जवळपास 4 चेंडू फेकलेत, 2 धाबा, सिंगल. पहिल्या 2 चेंडूवर 2 धाबा आल्या, तदनंतर मात्र पूर्णपणे ब्लॉक करून टाकलं बॅट्समनला. लेनार्ड संघ, माझा आवाज आपल्यापर्यंत येतो मित्रांनो. अनेक वेळा कॉलिंग केलंय, या नाणेफेकीसाठी यायचं आहे. यावेळेस वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता परंतु त्याचं रूपांतर फुलटॉसमध्ये झालं. जास्त फायदा उचलता आला नाही बॅट्समनला. आयुष्यामध्ये एका रेषेच्या समोर आपली रेष जर मोठी करायची असेल तर मित्रांनो समोरच्याची रेष कधीच पुसू नका. तुमची रेष मोठी करण्याचा प्रयत्न करा. यावेळेस फटका चांगला आहे, षटकार आला. निश्चितच याच फटक्यांची गरज विजयासाठी असेल ती म्हणजे कासगाव संघाला. जी स्टार्टअप हवी होती, जी सुरुवात हवी होती ती मात्र पाहायला मिळाली नाही. याचं कारण अमोलने पहिलाच चेंडू बघितला आणि निश्चितच क्षेत्ररक्षक दिसला नसावा. बाली त्या ठिकाणी हजर होता. एक चांगला सुरेख झेल हातामध्ये देऊन बसला अमोल घरत. निश्चितच कासगाव संघ अनमोल भागवत आम्हाला दाखवताना धावफलकावर धावा पाहायला मिळतील फक्त आणि फक्त 11 धावा बनवायच्या आहेत. 72 कोणत्या पद्धतीने होतील पूर्णपणे अस्पष्टता, धोका आहे समोर आणि या धोक्याने काय शिकवावं. हेडलाईट लावली तरी आम्हाला रस्ता सापडत नाही ही अवस्था पाहायला मिळेल कासगाव संघाची या मॅच मध्ये. कारण 72 धावा, बॅटिंग खूप अफलातून पाहायला मिळाली. निश्चितच आम्हाला कधी कधी आवर्जून उल्लेख करावासा वाटेल. आम्हाला मकरंद बॅटिंग करताना बघायचं आहे. आजपर्यंत मकरंदला विकेट किपिंग करताना बघितलंय, मॅच प्लॅनिंग करताना बघितलंय आणि विशेष म्हणजे चर्चा करताना बघितलंय, खेळाडू कक्षामधून अनाऊन्स करताना बघितलंय. मकरंद भांगरे याला सातत्याने मॅचचं प्लॅनिंग करताना पाहिलंय. परंतु आमच्या प्रेक्षकांना एक अपेक्षा आहे की मकरंद भांगरे आज सलामीला येऊन कधी बॅटिंग करेल आणि कधी आपलं प्रदर्शन दाखवेल. कारण अनेक वर्षापासून क्रिकेटच्या मैदानावर आपलं अधिराज्य गाजवताना दाखवताना आणि क्रिकेटच्या या मॅचमध्ये राणा स्पोर्ट्स बोरशिती संघाला सातत्याने सांगताना भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. आणि पाठीमागे उभा आहे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. खूप चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळतंय. प्रत्येक बॅट्समनचा पाय सुद्धा उचलू देत नाही एवढी नजर त्याची बॉलवर आहे. पण मी तर म्हणेन खूप सुरक्षित असेल. मकरंद भांगरे विकेट किपर म्हणजे याची शहापूर तालुक्याला ओळख आहे. क्रिकेटचं सत्र आहे म्हटलं जातं मित्रांनो. महाराष्ट्राला भूषणावळ वाटणारी म्हसोबाची यात्रा कुठेतरी कोरोनाच्या काळामुळे आणि कोरोनाच्या रोगामुळे बंद पडली, परंतु आमची क्रिकेटची यात्रा सातत्याने पुढे जात आहे. क्रिकेटचं वेड प्रत्येकाला गोड. क्रिकेट इज द गेम ऑफ इमोशन्स. आमच्या सगळ्या भावना क्रिकेटमध्ये दडलेल्या आहेत आणि हाच क्रिकेट या ठिकाणी या मैदानावर पाहायला मिळेल. वेताळ स्वामी चषक 2020-21चा महासंग्राम. सन्माननीय राजारामजी वळवी साहेब, अमोलजी थोरात, सन्माननीय अमितजी तावडे सर, जयजी थोरात साहेब, रुपेशजी परदेसी आणि व्यवस्थापकाच्या भूमिकेमध्ये प्रसाद भाऊ शेळके सर
जे समालोचकाच्या भूमिकेमध्ये सकाळच्या सत्रामध्ये असतात, सन्माननीय अक्षयजी अधिकारी, अनमोलजी भागवत, सागरजी रगडे, कल्पेशजी घरत, गजेंद्र परमार आणि आमच्या सांगे सरांचं सुद्धा कौतुक केलं जाईल. आज मात्र सदरक्षणाय खलनिग्रहणाय समाजाची सेवा ज्या पद्धतीने त्यांच्या हातातून घडली जाते त्याच पद्धतीने या मॅचमध्ये अंपायरच्या भूमिकेमध्ये ही सेवा देताना, कारण सेवा हाच धर्म आहे हे त्यांना माहिती आहे आणि हा धर्म ते पाळत असताना, कारण त्यांना माहिती आहे खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे आणि ते प्रेम सन्माननीय सांगले साहेबांच्या माध्यमातून या मॅचमध्ये पाहायला मिळत आहे. थँक्यू सो मच. मॅचचं पारड जवळपास विजयाचा हुंकार, विजयाचा आवाज, विजयाचा यलगार, विजयाचा आघात, शंखनाद घुमत असताना बोरशिटी संघाचे वॉरियर्स पाहायला मिळतील. आम्ही बालीचं सातत्याने कौतुक करू, कारण म्हटलं जातं मित्रांनो, जणू काही आमच्या इतिहासाच्या पांढऱ्या कपड्यावर विजयाचा एक टिपका असेल ना, तर तो टिपका म्हणजे बाली. निश्चितच चांगलं व्यक्तिमत्व आहे बाली. नेक्स्ट मॅच धसे आणि लेनार्ड. लेनार्ड संघ नाणेफेक जिंकले, निर्णय आपला कळवायचा आहे. धसाई आणि लेनार्ड. लेनार्ड संघ टॉस विन, निर्णय यायचा बाकी आहे. धसाई संघाचे समर्थक आमचे आदरणीय मित्र हर्षलजी पडवळ, अर्थातच सर्वांचे लाडके गुल्लू, उभे टाकलेत या मॅचचा आनंद घेण्यासाठी. आमच्या आयुष्याचं राडगडग बाजूला सारून ज्या वेळा सगळी माणसं एकत्र येतात ना, त्यावेळा मनोरंजनाचे थरे तयार होतात आणि याच मनोरंजनाच्या झऱ्यामध्ये आम्ही चिंब चिंब भिजतोय. श्रेय जाईल सन्माननीय विजयभाई भगत साहेब. हे मैदान, या मैदानाला खऱ्या अर्थानं यशस्वीतेचं खत पाणी या व्यक्तिमत्वाने लावलंय. हे वेगळं सांगायची गरज नाही आहे, कारण वेताळ स्वामी मित्रमंडळ आयोजित वेताळ स्वामी चषक 2020-2021 रणसंग्राम पाहायला मिळतोय. क्या बात आहे. यावेळेस आडव्या बॅटनं सरळ खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्रिकेटच्या व्हॅकॅब्युलरीमध्ये दोन शब्द आम्हाला सातत्याने पाहायला मिळतील. आम्ही क्रिकेटचा इतिहास वाचतो, क्रिकेटचा इतिहास बघतो आणि क्रिकेटचा इतिहास जगतो. लिव्ह क्रिकेट आणि लाईव्ह क्रिकेट, स्विंग आणि स्पिन याच्यामध्ये असणारा फरक आम्हाला सातत्याने पाहायला मिळाला आहे. कारण लेदर बॉल असतो तो जास्त स्विंग होतो, परंतु टेनिस बॉल स्पिन होताना आम्ही सातत्याने बघितलं. याला वैज्ञानिक कारण सुद्धा असू शकतं, कारण लेदर बॉलला एक शिलाई असते, ती शिलाई जर सरळ पकडली आणि 3 बोटं जर त्या चेंडूवर टाकली आणि तो चेंडूवर जर जमिनीवर आदळला तर त्याच्या साह्याने तो चेंडू इनकट होतो, आउटकट सातत्याने होताना बघितलंय. म्हणून ती कला असणं आपल्या हातामध्ये खूप मोठी गोष्ट आहे. निश्चितच कौशल्य असणं गरजेचं आहे. यावेळेस डिक्लेच्या स्वरूपात एक धाव येईल आणि जवळपास विजयाच्या रथाजवळ उभा असणारा संघ आम्हाला पाहायला मिळतो या मॅचमध्ये. राणा स्पोर्ट्स बोरशिटी प्रथम बॅटिंग करताना 71 धावा धावपलकावर धावांची ट्रॅफिक जमा केली आणि निश्चितच या मॅचचा निकाल जवळपास लागत असताना शेवटचा षटक आहे. बाली एक जादूगार आहे क्रिकेटचा. कधी कुठे काय कसं करायचं या सर्व प्रश्नांची उत्तरं बालीकडे आहेत. आराम विकेटने गोलंदाजी करतो सातत्याने. 10 ते 12 पावलांचा रनअप आहे. बालीचा चांगली ॲक्शन आहे, परंतु टप्पा अचूक आहे. पुण्यामध्ये आमचे चंद्रकांतजी शेट्टे सर समालोचक जे मुंबईचे आहेत ते म्हणाले, गोलंदाज तुमच्याकडे जर टप्पा अचूक असेल ना, जगाच्या कोणत्याही खेळपट्टीवर जा, तुम्ही तुमचं अधिराज्य सातत्याने गाजवायला शंका नाही. एक चेंडू शिल्लक. 72 धावांचं आव्हान पार करता करता धावपलकावर धावा जमल्या फक्त आणि फक्त 24. बल बिगन इज हाफ डन. जवळपास 48 धावांनी राणा स्पोर्ट्स बोरशिटी संघ हा सामना जिंकलात. कॉंग्रॅच्युलेशन्स